आणि इथं संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. ओ टू कॉम्बॉक्स अमोलवीर. थँक्यू. मॅच कडे वळ्यात मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होत्या. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक बद्या दीपक भस्माला पण पाहता. स्ट्राईक एंड वरती वसंत. पहिलाच बॉल वेगवान तेज तरार पाहायला मिळता. वाईड यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला जातो. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज दीपकनं. सध्याच्या घडीला खऱ्या अर्थाने हे नाव चर्चेत आपण पाहतो. याच मैदानावरची डेची स्पर्धा आपण पाहिली होती. ऐकविरा क्रिकेट संघ धोताणी आयोजित ती स्पर्धा आपण पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये तब्बल चॅम्पियन बनणारा संघ आपण पाहिला होता. स्वर्गीय बेल्या 11 मोरिया धोताणी संघ. मात्र तोच संघ आता पलसदरी संघाच्या विरोधामध्ये फाईट करतोय. वन्स अगेन क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केले जातात. लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय वसंतच्या विरोधामध्ये. ज्या वसंतचा विचार केला 11 मध्ये त्यांना 38 बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये, त्या वसंतच्या विरोधामध्ये मात्र गोलंदाज दीपकचा बोलबाला राहिला जातो. अप्रतिम गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. व्हेरिएशन भरपूर चांगला. टप्पा नियंत्रण पाहायला मिळते. आपले हाफ ट्रॅकर पुल इन सक्सेसफुल. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिशच्या वरतून बॉल फेकून दिलाय. हा पहिला धमाका वसंतच्या बॅटमधून 6 धावा षटकार. मागील 2 चेंडूपट्टी गोलंदाजाचा वाबा आपण केला होता. मात्र त्या गोलंदाजापट्टी आता शांत बसायला नाव घेत नाही. समोर ड्राईव्ह केला जातो. मिड ऑफला पाहावं लागेल. खराब खराब फेकी पाहायला मिळतो. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डेंजर झोन मध्ये पुन्हा एकदा खराब पैकी पाहायला मिळाली होत्या. इष्टांच्या मागे दत्ता बसमाला पण धीर पाहतोय. शतरक्षकापट्टी नाराज असेल. जानू शंगाना पण पाहायला गंपतला पण पाहिलं होतं. मिड ऑफ मध्ये शतरक्षण अप्रतिम होता. मात्र फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळाल्या आणि त्यापर्यंत मात्र एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जात आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचली जात्या 7 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. त्यामध्ये 2 चेंडू लगातारचे डॉट आले होते. यावेळी बबलू ऑन स्ट्राईक. बबलू साठी पहिला बॉल. अक्कू टप्पाचा बॉल होता. गुडली स्पोर्ट वरती सपाट राहिली जाते. टप्पा पडला. थोडीशी उसळी राहिली जाता. ती फलंदाजाच्या बॉडीवरती चेंडू आदळला जातो. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धाबेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 8 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. शेवटच्या चेंडूवरती कितपर्यंत धाबा खर्च केल्या जातील. दीपक बसमा गोलंदाजाच्या माध्यमातून एक षटकार वसंत दीपकच्या विरोधात ठोकलाय. दीपक आणि त्यानंतर वसंत हे पाटल क्या बात. जबरदस्त स्ट्रोक. स्विच ऑन द साऊंड. लॉंग ऑन ला क्लिअर केलाय. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बार. हा दुसरा षटकार फलंदाज वसंतच्या बॅटमधून 6 धाबा. 6 धाबेने संघ पोहोचलाय 14 वरती. तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे एक दमदार कार्यकर्ता शत्रुघ्न उसाडकर साहेबांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. तर या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आलेला आहे. तर मी विनंती करतो की त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तर मारुती चौधरी यांच्या पवित्र शुभात आणि ते शुभ सन्मान केला जात आहे. मान्यवरांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. साईनाथ ग्रामस्थ मंडळ दुधाणी अजित दुधाणी चषक 2026 हे पहिलं पर्व आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती आलेला पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान. मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातो. साहेब आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला बदलल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनष्यपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच कडे जाऊया. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी ट्रॅक वरती मनू भगत या गोलंदाजाला पण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 18 या आकड्यावरती संघ पोहोचला. षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स समोर खेळलेत. एलिव्हेशन कम आहे. पाहावं लागेल. टायमिंग प्रॉपर नाही.
शतरक्षक डाऊन द कॅच. विकेटचा पतन, पहिला करारा झटका. टीम पळसदरीला फलंदाज बाद. बबलू बॅक टू द डगआउट. अठरा या धावसंख्येवरती पहिला झटका लागलाय पळसदरी टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाचे कॅप्टन नागेश उघडा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नुकताच त्यांची देखील स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडत असताना आपण पाहिली होती. पळसदरी टुर्नामेंट ती आपण पाहिली होती. मात्र त्या स्पर्धेचे दमदार आयोजक खऱ्या अर्थानं आज दोदाणी चषकामध्ये उतरलेत. पहिला सामना त्यांना खऱ्या अर्थानं अप्रतिम जिंकला होता. भिंगार ब संघाच्या विरोधामध्ये ती लढाई आपण पाहिली होती. अभिलियाम दोदाणी संघाच्या विरोधामध्ये खेळले जातात. नागेशसाठी पहिला चेंडू अकूट टप्प्याचा होता, ऑनसाइडला खेळायचा होता. बॅटशॉट स्टिकर एंडला चेंडू रिलीज झालाय. दावेंसाठी निघाले जातात, दुसरेसाठी निघाले जातात, प्रयत्न केले जातात. मात्र स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने नाकारलं नागेशला आणि तिथून मात्र एकाच धाबेवरती समाधान मानावा लागेल. एका धाबेच्या मदतीनं संघाची धाबसंख्या पुढे सरसावली जाते. 19 धाबा या धावफलकेवरती लागल्या जातात. उर्वरित षटकातील आपण पाहिल्या तर अगदी 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा, तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि त्याचनंतर एक सिंगल पाहायला मिळाल्या. यावेळेचा चेंडू देखील वेगाने रिलीज केला जातो. आडव्या बाटने खेळले जातात. मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात आहेत. फेकी चांगली देखील पाहायला मिळते. एकच सिंगल मिळाले जाते. एकच सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 20 रन ऑन स्कोरबोर्ड. 20 वरती एक फलंदाज बादला. पळसदरी संघ जर पण आपण विचार केला तर फलंदाजी त्यांची ताकद आहे, हे सातत्यानं आपण पाहत आहोत. मात्र याही मॅच मध्ये त्या रीतीची फटकेबाजी करू दिली जाईल का गोलंदाजांच्या माध्यमातून कमबॅक केला जातो. नागेशसाठी प्रत्याले चढवायचे प्रयत्न केले जात आहेत. चेंडू अगदी पाठ बट्ट्यात दळला जातो. इथून मात्र पंच सांगतील एंड ऑफ द 1. षटक क्रमांक 2 संपलाय आणि उर्वरित 2 षटकांच्या बादली खेळ संपल्यानंतर पहिल्या डाबामध्ये पळसदरी संघ पोहोचलाय 20 वरती 1 विकेट. संघाचे कॅप्टन आणि बदलापूर मोहपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस रेडी लगेच जा. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच असणारा जय भोलनाथ गाडेश्वर आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी फाईट करेल बदलापूर मोहपाडा. या 2 संघांमध्ये हे पाटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. तोपर्यंत वर्तमान लढतीकडे आपण जाऊयात. गोलंदाजी ट्रॅक वर देतोय. सांघिक कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक अर्थात शेवटचं षटक. कॅप्टन दत्ता भस्मा. पहिला चेंडू वसंतसाठी ऑन साइडला फटका चांगला. गॅप मोठा आहे मात्र लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत बारक्या. थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू उचलणार फेकणार. तोपर्यंत 2 धाबा मात्र सहज कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबेच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. 22 च्या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. उर्वरित जर या षटकामधील विचार केला तर पहिल्या षटकामध्ये दीपक भस्माने 14 धाबा खर्च केल्या होत्या. मनू भगतचं षटक आपण पाहिलं होतं. अवघ्या 6 धाबा खर्च केल्या होत्या. त्याला एक सफलता मिळाली होती. मात्र दत्ता भस्मा आता स्वतः संघाचा संगणक आहे, त्यावरती स्वतःनं विश्वास दाखवलाय. मात्र तो विश्वास कितपर्यंत जोपासला जाईल याकडे प्रेक्षकांच्या नजरात जरूर लागल्या जातील. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फटका फसलाय. एलिव्हेशन कमी आहे. शतरक्षक स्वतः गोलंदाजाच्या फॉलोत्रीमध्ये संपवलाय. गोलंदाज वसंत सकेळ. दुसरा करारा झटका. टीम पळसदरी संघाला फलंदाज बाद. कॅप्टन आणि मोहपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस रेडी लगेच जॉईन बा. हे षटक संपण्याच्या अगोदर आपण टॉस करण्याकरिता लगेच यायचे बा दोन्ही संघाचे कॅप्टन. उर्वरित त्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 4 चेंडूचा खेळ अद्याप बॅलन्स आहे. मात्र या 4 चेंडू फेकण्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट असणं महत्वाचं. दत्ता तयार. अभिला हलक्या हाताने पुश केला जातोय. कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे. तिकडे गणपतला पण पाहतोय. एक सिंगल मिळाली जाते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. मोठे फटके येत नाही. आतापर्यंत जर आपण पाहायला गेलो
तर अगदी दीपक बसमावरती आक्रमण केले होते. 2 षटकार त्या षटकामध्ये पाहिले होते आणि त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळाले या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ संपला. या षटकामधील संघाची टोटल धाबसंख्या 23. 23 धाबा लागल्या. बॅट स्टॉपेज महत्वाची विकेट आहे. संघाचा कॅप्टन बाद होतोय. नागेश उग्रा बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज भरत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. उर्वरित षटकामधील जर आपण पाहिला तर अगदी शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 2 चेंडूमध्ये कितपर्यंत टार्गेट सेट केला जाईल. 2 मोठे फटके आल्या तर अगदी 30+ धाबसंख्या बनली जाईल. मात्र त्यासाठी प्रयत्न करावा लागतील. डावखुराताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भरत मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र डावखुराताचे फलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये घातक ठरत असतात. यावेळी त्या रीतीचे चित्र घडला जाईल का. लाऊडली अपील पाहायला मिळत्या. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आणि तिथून मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकेवरती जाम पोहोचला 24 च्या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधील अंतिम टार्गेट सेट बॉल कितपर्यंत टार्गेट सेट केला जाईल याच्याकडे प्रेक्षकाच्या नजरा लागल्यात. स्ट्राईक एंड वरती विलासला पण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. मात्र शेवटचा बॉल कुठल्या रीतीने खेळला जाईल. ऑनसाइडला फटका चांगला मिड विकेटला केसला. एलिव्हेशन दमदार आहे. टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द बार. हा विलासचा धमाका 6 धावा षटकार आणि षटकारानं टार्गेट सेट केला गेलाय. स्वर्गीय बेल्या 11 मोर्या दोतानी संघासमोर 30 धावा बनल्यात. येणारे 18 चेंडू आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे दोतानी टीमला ते 31 धावा. एका साईडला मोपाडा आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी फाट करेल जय भोलेनाथ गाडेश्वर. अर्थातच त्याने त्यांचं नाव घेतलं जात आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या गावाची स्पर्धा आज त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली. टॉस बॉक्स मध्ये जो आपण कटआउट पाहतोय तो कटआउट खऱ्या अर्थानं त्यांचं जरूर आपल्याला पाहायला मिळतं आणि ते व्यक्तिमत्व त्याच्या पवित्र शुभ हाताने नाणेफेकीचा कॉल केला जातो. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय गाडेश्वर. डिसाइड टू बॅट फर्स्ट. फलंदाजी त्याने स्वीकारले तर क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं बदलापूर मोपाडा संघाला. नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचंय पहा. येणारे 24 चेंडू येणारे बॉल असतील आता 18 आणि उत्तरार्धामध्ये स्वर्गीय बेल्या 11 मोर्या दोतानी संघाला बनवायचे ते 31 धाबा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दीपक बसमा आणि सोबतीला मनू भगत अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक गोलंदाज येतो आहे. कैलास सुगडा हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. P1 चं पहिलं षटक दीपक बसमानं फेकलं होतं. पहिल्या डावामध्ये 14 धाबा त्यानं कर्ज केल्या होत्या. मनू भगतचं षटक आपण पाहिलं होतं अवघ्या 6 धाबा संख्येचा. दत्ता बसमाचं षटक राहिलं होतं तब्बल 10 धाबा संख्येचा आणि त्यामध्ये आपण पाहायला गेलो 30 धाबा बनले गेल्या होत्या. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम पाहायला मिळतो मित्रांनो. आज बी लॉट आपण पाहतोय. बी लॉट मधील 10 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये
त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर तब्बल 5 संघ बाहेर गेलेत आणि 5 संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ केले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पहिला चेंडू इथून फेकण्यासाठी घेण्यासमोर दीपकसाठी पहिलाच बॉल त्यावरती केलाय वार. शतरक्षक नागेश बनेल दर्शक आणि बॉल जाईल सीमा पार. षटकार साधाबा. ते स्पष्ट केलेत. षटकार त्यानं ठोकला. कैलासच्या विरोधामध्ये आक्रमण वन्स अगेन. वन मोर बिग हिट. बॅक टू बॅक. आज दुसरा बिग हिट. दुसरा धमाका. दीपक बसमा ऑन फायर. 6 धावा. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. प्रकाश गुटे यांच्या माध्यमातून याही चेंडूवरती जर षटकार ठोकला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा. दीपक बसमासाठी सुवर्ण संधी. तिसरा षटकार ठोकला जाईल का कैलासच्या विरोधामध्ये? एस फटका सजलाय जरूर बट पाहावं लागेल. एस बॉल सीमा रेषा पार. पहिले षटकार हॅट्रिक संपन्न केले जाते. दीपक बसमा ऑन फायर. कैलास उघडेवरती केले जात आहेत वार आणि वार नंतर पलट बार. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत आणि 3 षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचल्या 18 या धाबसंख्येवरती. जसंच तसं प्रत्युत्तर टिपो टॅक मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाही. मैदानाच्या आतमध्ये घडलं जातंय काय? चौथा देखील येणार का? यावेळी हलक्या हातानं कट केला जातो. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहेत. नागेश उघडेला तिकडे आपण पाहतोय. एका सिंगलच्या मदतीनं मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. एका धाबेनं संघ पुढे वाटचाल करेल. 19 धाबा धावफलकेवरती लागल्या जातात. 31 बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे सामना आपल्या बाजूने जिंकवलाय. दीपक बसमाची लाजवाब इनिंग राहिल्या या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत. मनूसाठी यावेळी पहिला बॉल. म्हणून देखील चांगला फटका सजवला जातोय. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात आहेत. नागेशला पण पाहतोय. दुसऱ्यासाठी निघालेत. 2 धाबा सहज कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाबेच्या मदतीनं संघाची धाबसंख्या पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती जाम पोहोचला 21. 21 धाबा धावफलकेवरती लागल्या जातात. असं वाटलं होतं की पळसधरी संघाची गोलंदाजी भरपूर चांगल्या. मात्र दीपक बसमानं केलेले फटकेबाजी मात्र आजच्या दिवसामध्ये अप्रतिम त्याची बॅटिंग राहिली. आजच्या रात्रीमध्ये पहिली षटकार हॅट्रिक या स्पर्धेमधील त्याच्या नाबाबरती राहिली होती. अबेली बॅटची टॉप एज. फर्स्ट स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून मात्र चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातो. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक पहिलं संपण्याचा इशारा येतो आहे आणि एका षटकानंतर संघाची टोटल धाबसंख्या उत्तरार्धामध्ये स्वर्गीय बेला 11 मोरिया दोदानी संघ जाऊन पोहोचलाय 22 लॉस ऑफ 0 विकेट. बारा चेंडू अवघ्या 9 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 9 धाबा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील? आता हा चिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर पडला असेल. गोलंदाजी ट्रॅक वर त्याला संघाचा कॅप्टन नागेश उघड आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दीपक बसमाची लाजवाब इनिंग राहिल्या. सध्या तरी दीपकचा केला पण पाहायला गेलो तर अप्रतिम बॅटिंग त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. तब्बल 19 धाब्यांची इनिंग त्यानं साकारल्या. षटकातील पहिलाच बॉल म्हणू बघत ना त्यावरती केलाय वार. मिड विकेटला खेचलाय नागेशच्या विरोधामध्ये. हाय अँड A1 क्वालिटीचा हा धमाका. षटकार साधाबा.
हॅलो. अवघ्या 3 धाब्यांची गरज आहे. विजयाकरिता फक्त 3 धाब्यांपासून दूर आहे. स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी संघ. मात्र या 3 धाबा बनल्या जातील का? ऑन साइडला केलात फटका अप्रतिम आहे. शतरक्षक नाही आहे. नोमा स्टँड मध्ये चेंडू लँड झालाय. वन बाउन्स ओव्हर द टॉप. सामना जिंकलाय स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी संघानं. अभिनंदन. अडलक टीम फलसदरी संघ आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गोडसे कौतुक. चला फिल्डिंग डिपार्टमेंट आता जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच बदलापूर मोपाडा संघ. प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचंय तर आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच